Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar, and welcome back to the session Research Methodology. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about meaning, definition, and needs of research design. Meaning of research design. Research design, in general term, can be referred to as a scheme of work to be done or performed by researcher during various stages of research project. म्हणजे रिसर्च प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये कोणती स्कीम ऑफ वर्क वापरली जाते त्याला रिसर्च डिझाइन असं म्हणतात. With the help of research design, one can very easily handle and operate the research work. आता रिसर्च डिझाइन म्हणजे काय तर प्लॅनिंग, आणि हे जर प्लॅनिंग असेल तर वन कॅन इझिली हँडल अँड ऑपरेट द रिसर्च वर्क व्हेरी इझिली. म्हणजे आपल्याला माहित असेल कशा प्रकारे काम करायचंय तर कोणीही ते काम सहज सोप्या रीतीने करू शकतो. ॲज रिसर्च डिझाइन ऍक्ट ॲज अ वर्किंग प्लॅन, म्हणजे कामाचं जी योजना म्हणजे रिसर्च डिझाइन which is made by researcher even before start working on his research project. लक्षात घ्या, एखादा रिसर्च प्रोजेक्ट आहे त्या रिसर्च प्रोजेक्टवर काम करण्याच्या अगोदर काम कशा प्रकारे करायचंय त्याचा जो प्लान तयार करतो त्याला आपण रिसर्च डिझाइन असं म्हणतात. बाय दिस researcher gets a great help and guidelines in achieving his aim and goals. म्हणजे या रिसर्च डिझाइन मुळे रिसर्चरला गाईडलाईन्स मिळतात इन अचिव्हिंग हिज एम्स अँड गोल्स. म्हणजे त्याने जे गोल्स ठरवलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी गाईडलाईन्स रिसर्च डिझाइन मधनं मिळतात. Research design is a framework or blueprint of conducting and marketing research project. लक्षात घ्या, रिसर्च प्रोजेक्ट च फ्रेमवर्क आहे रिसर्च डिझाइन हे. इट details the procedure necessarily obtaining the information needed to structure and solve the marketing research problem. लक्षात घ्या, मार्केटिंग रिसर्च प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रोसिजर फॉलो केली पाहिजे, कोणतं स्ट्रक्चर फॉलो केलं पाहिजे ते आपल्याला रिसर्च डिझाइन मधनं कळतं. In simple word, it is a general plan of how you will go about your research. लक्षात घ्या, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही कशा प्रकारे रिसर्च करणार आहात याचा हा सिंपल प्लान आहे. Like the architect prepares blueprint before he approves a construction, in the same way researcher makes or prepare a plan or schedule of his own study before he start his research work. म्हणजे लक्षात घ्या की आर्किटेक्ट ज्या वेळेला एखादी बिल्डिंग बांधत असतो त्यावेळेला त्याची प्रतिकृती तयार करतो आणि ती प्रतिकृती अगदी हुबेहूब त्या बिल्डिंग सारखी असते. म्हणजे किती मजले असतील, आतलं फ्लॅटचं ची रचना कशी असेल, नंतर बिल्डिंगचा परिसर कसा असेल याचा तो प्लान करतो आणि शेड्यूल हिज ओन स्टडी, स्वतः अभ्यास करतो बिफोर स्टार्ट हिज रिसर्च वर्क. म्हणजे अशाच प्रकारे रिसर्चर सुद्धा स्वतः अभ्यास करून प्लॅनिंग करतो की कशा प्रकारे आपण रिसर्च प्लान करणार आहोत. दिस हेल्प्स द रिसर्चर टू सेव्ह टाइम अँड आल्सो सेव्ह सम ऑफ हिज क्रुशियल रिसोर्सेस. लक्षात घ्या, प्लॅनिंग केल्यामुळे वेळेची बचत होते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे जे दुर्मिळ स्त्रोत आहेत त्यांची सुद्धा बचत होते. This plan
and blueprint of study referred to as research design. लक्षात घ्या, रिसर्च डिझाईन म्हणजे काय? रिसर्च डिझाईन इज अ प्लान और ब्ल्यूप्रिंट ऑफ रिसर्च वर्क. त्याला आपण रिसर्च डिझाईन असं म्हणतात. Now we will discuss about definition of research design. Following are some of the important definition of research design. First, according to Russell-Ackoff, research design is a process of making decision before a situation arises in which the decision has to be carried out. रिसर्च डिझाईन ही एक प्रोसेस आहे. कसली? मेकिंग डिसिजन, निर्णय घेण्याची एक प्रोसेस आहे. बिफोर सिच्युएशन अरायझेस म्हणजे एखादी घटना घडायच्या अगोदर त्या घटनेविषयी निर्णय घेण्याच्या प्रोसेसला रिसर्च डिझाईन असं म्हणतात. इन विच द डिसिजन हॅज टू बी कॅरीड आउट म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर निर्णय घ्यायचा असतो, तर ती घडायच्या अगोदर जो निर्णय घेतला जातो त्याला रिसर्च डिझाईन असं म्हणतात. इट इज ऍक्च्युअली प्रोसेस ऑफ deliberate, anticipated, directed towards bringing an unexpected situation under control. म्हणजे अनपेक्षित जी घटना आहे किंवा परिस्थिती आहे ती नियंत्रणाच्या खाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक जाणून बुजून केलेले प्रयत्न म्हणजे रिसर्च डिझाईन. Russell-Ackoff has in a great way explained about research design in his book Research of Social Research. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे ती रुसेल-अॅकॉफ याने त्याच्या रिसर्च ऑफ सोशल रिसर्च मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. अकॉर्डिंग टू ग्रीन अँड टल, a research design is a specification of methods and procedures for acquiring information needed. लक्षात घ्या, रिसर्च डिझाईन हे एक स्पेसिफिकेशन आहे मेथड्स आणि प्रोसिजरचं फॉर अक्वायरिंग इन्फॉर्मेशन नीडेड, आवश्यक असलेली माहिती गोळा करण्यासाठी प्रोसिजर आहे त्याला आपण रिसर्च डिझाईन असं म्हणतो. इट इज ओव्हरऑल ऑपरेशनल पॅटर्न or the framework of project that stipulates what information is to be collected from which sources and what procedures. बघा काय म्हटलं, इट इज ओव्हरऑल ऑपरेशनल पॅटर्न. रिसर्च हा ओव्हरऑल ऑपरेशनल पॅटर्न आहे की कुठून आपण माहिती गोळा करायची, कोणती माहिती कोणत्या स्त्रोतातनं घ्यायची, कोणती प्रोसिजर फॉलो करायची, हे आपल्याला सगळं रिसर्च डिझाईन मधनं कळतं. अकॉर्डिंग टू कर्लिंजर, research design is a plan, structure or strategy of investigation convince so as to obtain an answer to research question and to control variance. म्हणजे कर्लिंजर यांच्या मतानुसार रिसर्च डिझाईन हे एक प्लान आहे किंवा हे एक स्ट्रक्चर आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे. कसली? ऑफ इन्व्हेस्टिगेशन कशा प्रकारे करायचं, ऑब्टेन आन्सर टू क्वेश्चन कशा प्रकारे रिसर्च क्वेश्चनचं उत्तर शोधायचं, अँड टू कंट्रोल ओव्हर व्हेरियन्सेस म्हणजे बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कसं नियंत्रण मिळवायचं, त्याची स्ट्रॅटेजी किंवा त्याचं स्ट्रक्चर म्हणजे किंवा प्लान म्हणजेच रिसर्च डिझाईन. Essentially, a research design map out the plan, structure, strategy of scientific investigation. म्हणजे रिसर्च डिझाईन मध्ये एक प्लॅनिंग केलं जातं किंवा आराखडा काढला जातो आणि स्ट्रक्चर, स्ट्रॅटेजी, सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन कशा प्रकारे करायचं त्याची स्ट्रॅटेजी ठरवली जाते. दिस हेल्प्स टू इन्श्युअर दॅट रिसर्च क्वेश्चन आर आन्सर इझिली अँड ॲक्युरेटली. म्हणजे याचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला, तर रिसर्चचे जे प्रश्न आहेत ते सहजपणे इझिली आणि ॲक्युरेटली आपण उत्तर त्याचे द्यावं. अँड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आर मेट इन ॲक्सेप्टेबल मॅनर म्हणजे जे आपण ऑब्जेक्टिव्ह
ठरवलेले आहेत, कशासाठी रिसर्च करणार आहोत, तर ते परिपूर्ण झाले पाहिजेत, ऍक्सेप्टेबल मॅनर, अँड दॅट हायपोथेसिस आर व्हॅलिड अँड ॲक्युरेटली टेस्टेड. जी गृहीतकं धरलेली आहेत ती व्हॅलिड आहेत, व्हॅलिड असावीत की आणि ॲक्युरेटली टेस्टिंग, त्याचं टेस्टिंग योग्य प्रकारे झालं पाहिजे. हे सगळं ठरवण्यासाठी रिसर्च डिझाईन केलं जातं. इन मॅपिंग द स्ट्रक्चर अँड स्ट्रॅटेजी ऑफ स्टडी, द डिझाईन आउटलाईन की व्हेरिएबल्स as well as method to be used to gather and analyze data with a view to tackling the problem to be encountered during the research in a manner that does not jeopardize overall objective of research. लक्षात घ्या की हायपोथेसिस मध्ये आपण काही की व्हेरिएबल ठरवतो. त्या व्हेरिएबल नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा टॅकलिंग द प्रॉब्लेम, समस्या सोडवण्यासाठी, एन्काउंटर ड्युरिंग द रिसर्च म्हणजे कशा प्रकारे ती समस्या आपल्याला सोडवायची आहे ते ठरवायचं काम कुठे केलं जातं, रिसर्च डिझाईन मध्ये केलं जातं. Thus, it is not only akin to building a plan. लक्षात घ्या, रिसर्च म्हणजे फक्त प्लॅनिंग नाही. रिसर्च डिझाईन म्हणजे फक्त प्लॅनिंग नाही. इट ऑल्सो लिटरली प्रोव्हाइड्स रोड मॅप. म्हणजे नुसती योजना नाही तर रोड मॅप, म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर रस्त्याचा जो नकाशा असतो तो नकाशा प्रोव्हाइड करण्याचं काम, नकाशा जसं मदत करते आपल्याला, रोडमॅप जसा मदत करतो एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी, तसं रिसर्च डिझाईन आपल्याला मदत करतं फॉर रिसर्चर टू keen to answer his or her research question as validity, accurately, objectively and economically as possible. म्हणजे हा जो रिसर्च क्वेश्चन आहे त्याचं उत्तर करेक्टली, ऑब्जेक्टिव्हली आणि इकॉनॉमिकली उत्तर मिळवण्यासाठी रिसर्च डिझाईन आपल्याला मदत करतं. In other words, the design outlines observation that will be made to answer the question posed by research as accurately, validly, objectively, economically as possible. म्हणजे हे जे रिसर्च डिझाईन आहे तर त्या कसलं आउटलाईन केलं जातं, तर ऑब्झर्वेशन कशा प्रकारे केलं पाहिजे, तर दॅट विल बी मेड टू आन्सर द क्वेश्चन, प्रश्नाचं उत्तर मिळेल असं ऑब्झर्वेशन असायला हवं पोज बाय रिसर्च, आणि ते करेक्टली असायला हवं, व्हॅलिडली असायला हवं, ऑब्जेक्टिव्ह असायला हवं, इकॉनॉमिकली पॉसिबल असायला हवं. नेक्स्ट वन, हाऊ द ऑब्झर्वेशन विल बी मेड, कशा प्रकारे निरीक्षण करायचंय किंवा कशा प्रकारे केलं जाईल निरीक्षण, हे सुद्धा रिसर्च डिझाईन मध्ये आउटलाईन केलेलं असतं. थर्ड वन, analytical and statistical procedures to be applied on data so collected. म्हणजे जो माहिती गोळा केली आहे त्या माहितीवर कोणत्या अनालिटिकल आणि स्टॅटिस्टिकल प्रोसिजर अप्लाय करणार आहोत ते सुद्धा आपल्याला रिसर्च डिझाईन मधनं कळतं. And last one, if the goal of research is to test hypothesis, how the test is to be executed. समजा रिसर्चचा हेतू हायपोथेसिस टेस्टिंग असेल तर कशा प्रकारे टेस्टिंग केलं जाईल. डेव्हलपिंग अ गुड रिसर्च डिझाईन is an important developing a good research design is as important as developing good research question, objectives and hypothesis. म्हणजे लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा रिसर्च क्वेश्चन शोधतो, ऑब्जेक्टिव्ह ठरवतो, हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतो आणि त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन करतो. तर गुड रिसर्च डिझाईन हे तितकंच महत्वाचं आहे जेवढं महत्वाचं रिसर्च क्वेश्चन किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, हायपोथेसिस जेवढे महत्वाचे आहेत तेवढंच महत्वाचं डेव्हलपिंग रिसर्च डिझाईन आहे.
The alarming problem that follows the mission of defining research problem is reparation of design of research project, popularly known as the research design. म्हणजे एकदा का तुम्ही रिसर्च प्रॉब्लेम डिफाइन केलात की त्याच्यानंतर तेवढ्याच महत्वाची स्टेप कोणती आहे, तर कशा प्रकारे तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट करणार आहात त्याचं डिझाइन करणं, त्यालाच रिसर्च डिझाइन असं म्हणतात. Assessment regarding what, where, when, how much, by what means concerning an inquiry or research study constitute a research design. म्हणजे रिसर्च डिझाइन मध्ये असेसमेंट केलं जातं. काय शोधलं जातं तर का, केव्हा, कुठे, किती, कशा पद्धतीने याची इन्क्वायरी केली जाते आणि रिसर्च स्टडी कशा प्रकारे करणार आहोत हे ठरवलं जातं, त्याला रिसर्च डिझाइन असं म्हणतात. रिसर्च डिझाइन इज द अरेंजमेंट ऑफ कंडिशन ऑफ collection and analysis of data in a manner that aim to combine relevance to research purpose with economy in procedure. लक्षात घ्या, रिसर्च चे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह परिपूर्ण होतील अशा प्रकारे रिसर्चची प्रोसिजर रिसर्च डिझाइन मध्ये ठरवली जाते. As a matter of fact, research design is conceptual structure within which research is conducted. It constitutes blueprint for the collective measurement and analysis of data. म्हणजे लक्षात घ्या, याला ब्ल्यूप्रिंट म्हटलं जातं फॉर कलेक्शन, मेजरमेंट अँड अनालिसिस ऑफ डेटा. माहिती कशी गोळा करणार आहात, कशा प्रकारे त्याचं मेजरमेंट करणार, अनालिसिस करणार. ॲज सच the design includes an outline of what the researcher will do from writing the hypothesis and its operational implication to the final analysis of data. म्हणजे लक्षात घ्या की डिझाइन तयार केलं जातं, आउटलाईन डिझाइन केलं जातं की रिसर्चर कशा प्रकारे म्हणजे कोणत्या समस्येवर काम करणार आहे, हायपोथेसिस फॉर्म्युलेट केले जातात आणि कशा प्रकारे फायनल अनालिसिस ऑफ डेटा करणार आहोत हे सगळं रिसर्च डिझाइन वरून कळतं. More explicitly, the design decisions happens to be in the respect of what the research study is about. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर रिसर्च डिझाइन मध्ये खालील काही निर्णय स्पष्टपणे लिहिलेले असतात. जसं की कशाचा अभ्यास करणार आहोत, व्हाय द रिसर्च स्टडी इज बिंग मेड, का करणार आहोत. त्याच्यानंतर वेअर विल बी रिसर्च स्टडी बी कॅरीड आउट, म्हणजे कुठे रिसर्च करणार आहोत. व्हॉट टाईप ऑफ डेटा रिक्वायर्ड, कशा प्रकारची माहिती हवी आहे तुम्हाला रिसर्चचं काम करत असताना. अँड वेअर आर द रिक्वायर्ड डेटा फाउंड, कुठून ही माहिती मिळेल. व्हॉट पिरियड ऑफ टाइम विल बी स्टडी इन्क्लुडेड, किती काळ तुम्ही अभ्यास करणार आहात. क्षमस्व. व्हॉट विल बी द सॅम्पल डिझाईन, कोणत्या प्रकारचं सॅम्पल डिझाईन असेल. व्हॉट टेक्निक्स ऑफ डेटा कलेक्शन विल बी यूज, डेटा कलेक्शनचे कोणते टेक्निक्स वापरणार आहात. हाऊ विल द डेटा बी अनालाइज, कशा प्रकारे डेटाचं अनालिसिस करणार आहात. आणि इन व्हॉट स्टाईल विल रिपोर्ट बी प्रिपेअर्ड, कोणत्या स्टाईलने रिपोर्ट करणार आहात. या सगळ्याचं उत्तर आपल्याला रिसर्च डिझाइन मध्ये मिळतं. नीड ऑफ रिसर्च डिझाइन. रिसर्च डिझाइनची गरज का आहे. Research design is needed because it facilitates smooth sailing of various research operations, thereby making research as efficient as possible, yielding maximum information with minimal expenditure of efforts, time, money. म्हणजे रिसर्च डिझाइनची गरज का आहे. फॉर स्मूथ सेलिंग ऑफ व्हेरियस रिसर्च ऑपरेशन, रिसर्च ऑपरेशन व्यवस्थित व्हावं यासाठी.
मेकिंग रिसर्च ॲज एफिशियंट ॲज, म्हणजे रिसर्च जे आपण करत आहोत ते परिपूर्ण होण्यासाठी इल्डिंग मॅक्झिमम इन्फॉर्मेशन, जास्तीत जास्त त्यातनं माहिती मिळावी, कमीत कमी खर्च, कमीत कमी श्रम, कमीत कमी वेळ आणि पैसा खर्च व्हावा, यासाठी आपण रिसर्च डिझाईन करतो. रिसर्च डिझाईन हॅज सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन रिलायबिलिटी ऑफ रिझल्ट ऑब्टेन, म्हणजे रिसर्च डिझाईनचा परिणाम रिसर्च रिझल्ट जो असतो त्याच्या रिलायबिलिटीवर होतो. म्हणजे तुमचं रिसर्च डिझाईन चांगलं असेल तर रिझल्ट जो आपल्याला मिळतो रिसर्च करून त्याची विश्वसनीयता या रिसर्च डिझाईनमुळे वाढते. इट दस ऍक्ट ॲज अ फर्म फाउंडेशन फॉर एंटायर रिसर्च, म्हणजे संपूर्ण रिसर्चचा हा पाया आहे. फॉर एक्झाम्पल, इकॉनॉमिकल अँड अट्रॅक्टिव्ह कन्स्ट्रक्शन of house, we need blueprint or what commonly called map of the house. म्हणजे समजा तुम्ही इकॉनॉमिकल आणि अट्रॅक्टिव्ह घर बांधत असाल तर आपल्याला ब्ल्यूप्रिंट लागते किंवा मॅप लागतो. वेल थॉट अबाउट अँड प्रिपेअर्ड बाय एक्सपर्ट आर्किटेक्ट. सिमिलरली वी नीड रिसर्च डिझाईन or plan in advance of data collection and analysis फॉर अवर रिसर्च प्रोजेक्ट. लक्षात घ्या की जसं आपल्याला घर आपल्याला बांधत असताना त्याचं प्लॅनिंग आपण करतो, सेम वे रिसर्च करायच्या अगोदर त्याचं प्लॅनिंग आपण करतो. इट इज प्रिपेअर्ड ॲज एक्सपर्ट प्रिपेअर बिफोर एक्सपर्ट आर्किटेक्ट प्रिपेअर मॅप ऑफ द हाऊस. आणि कशाला आपल्याला गरज आहे? टू प्लान इन ॲडव्हान्स ऑफ डेटा कलेक्शन. कशा प्रकारे माहिती गोळा करणार आहात, अनालिसिस कसं करणार आहात, रिसर्च प्रोजेक्ट कसा असेल याविषयी माहिती गोळा करण्यासाठी. म्हणजे हे सगळं काम कशा प्रकारे चालणार आहे हे आपल्याला रिसर्च डिझाईन वरनं कळतं. रिसर्च डिझाईन स्टँड्स फॉर ॲडव्हान्स प्लॅनिंग ऑफ मेथड्स टू बी अडॉप्टेड. कोणते मेथड्स अडॉप्ट करणार आहोत? फॉर कलेक्टिंग द रिलेव्हंट डेटा. रिलेव्हंट डेटा गोळा करण्यासाठी टेक्निक्स टू बी यूज इन देअर अनालिसिस. बघा, रिसर्च डिझाईन स्टँड्स फॉर ॲडव्हान्स प्लॅनिंग, म्हणजे रिसर्च डिझाईन हे एक ॲडव्हान्स प्लॅनिंग आहे. कसलं? द मेथड्स टू बी अडॉप्टेड. कोणते मेथड्स अडॉप्ट करणार आहोत? कलेक्ट डेटा, रिलेव्हंट डेटा कसा गोळा करणार आहोत, कोणते टेक्निक्स वापरणार आहोत अनालिसिस साठी, हे रिसर्च डिझाईन्स मधनं आपल्याला कळतं किंवा हे ठरवण्यासाठी रिसर्च डिझाईनची गरज आहे. द नीड फॉर रिसर्च डिझाईन इज ॲज फॉलोज. इट रेड्युसेस इनॲक्युरेसी. इनॲक्युरेसी म्हणजे चुका कमी होतात. इट हेल्प्स गेटिंग मॅक्झिमम एफिशियन्सी अँड रिलायबिलिटी, म्हणजे एफिशियन्सी आणि विश्वसनीयता जास्तीत जास्त मिळते. इट एलिमिनेट बायस अँड मार्जिनल एरर्स. म्हणजे आपला बायस याचा अर्थ काय? आपण बायस म्हणजे आपण एखाद्याच्या बाजूने असतो आणि एकच बाजू घेऊन तेच बरोबर असं सांगतो. असे जे बायस आहे म्हणजे त्याला आपण जजमेंटल म्हणतो, तर त्या गोष्टी कमी होतात. पूर्वग्रह दूषित असणं हे कमी होतं. मार्जिनल एरर्स, कमी चुका होतात. मिनिमाइज वेस्टेज ऑफ टाइम, वेळ वाचतो. हेल्पफुल इन कलेक्टिंग रिसर्च मटेरियल, रिसर्च मटेरियल गोळा करण्यासाठी उपयोगी होतं. हेल्पफुल इन टेस्टिंग हायपोथेसिस, हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. gives an idea regarding type of resources required in terms of money, manpower, time and efforts. रिसर्च करत असताना कशा प्रकारचे रिसोर्स लागणार आहेत, पैसा कसा लागणार आहे, मॅनपॉवर कशी लागणार आहे, वेळ कसे लागणार आहेत, कसे श्रम घेणार आहोत. इट प्रोव्हाइड्स अन ओव्हरव्ह्यू टू अदर एक्सपर्ट. आणि रिसर्च डिझाईनमुळे एकूण गोषवारा इतर एक्सपर्टला कळतो की तुम्ही रिसर्चचं काम कसं करणार आहात त्याचं. अँड गाइड्स द रिसर्चर इन राईट डायरेक्शन, म्हणजे रिसर्चरला योग्य डायरेक्शनला मध्ये गाईड करण्यासाठी रिसर्च डिझाईनची आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिसर्च डिझाईन म्हणजे काय, तसंच रिसर्च डिझाईनच्या काही डेफिनेशन्स आणि
रिसर्च डिझाईनची गरज, नीड ऑफ रिसर्च डिझाईन याविषयी इथे चर्चा केली. आज आपण इथेच थांबूया. थँक यू. हॅपी लर्निंग टू यू.